जय भीम, नमो बुद्धाय. आपण आलेलो आहोत शांतिवन बुद्धविहार या ठिकाणी आणि ह्या शांतिवन बुद्धविहाराची संपूर्ण माहिती आपल्याला भंतेजी नागसेन सांगणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहेत या विषयावर ते बोलणार आहेत. भंतेजी, आपण धम्म हा आपला कसा प्रकारे विज्ञानवादी आहे याविषयी आम्हाला सांगावे. तर विज्ञानाचे दोन कालखंड आहेत. हां. एक पुराणा कालखंड आहे ज्याला पौराणिक विज्ञान असं नाव देता येईल. हो. आणि एक कालखंड असा आहे की ज्याला आधुनिक विज्ञान असं नाव देता येईल. आता पौराणिक विज्ञान म्हणजे काय आणि आधुनिक विज्ञान म्हणजे काय हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. पुराण्या कालखंडामध्ये न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. न्यूटन हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असूनही ते ईश्वराचं अस्तित्व मानत असत. म्हणजे ईश्वर केंद्रित होते. शास्त्रज्ञ होते परंतु ईश्वर केंद्रित होते. बर. आता तो पुराणा कालखंड सोडला तर शास्त्रज्ञाचा एक नवीन कालखंड सुरू होतो. तो म्हणजे आईन्स्टाईन शास्त्रज्ञापासून. अच्छा. आईन्स्टाईन नावाचे शास्त्रज्ञ होते. हां. तेही जगप्रसिद्ध आहेत. हां. आणि त्यांची झेप हे न्यूटनपेक्षाही अधिक आधुनिक विज्ञानात त्यांनी भरारी घेतलेली होती. बर. म्हणजे ते ईश्वर केंद्रित नव्हते, ईश्वराचं अस्तित्व मानणारे नव्हते. आईन्स्टाईन जुनं विज्ञान जगाला ईश्वर केंद्रिततेकडे घेऊन गेलं आणि आधुनिक विज्ञान जगाला मानव केंद्रिततेकडे घेऊन गेलं. बुद्धाने आणि बाबासाहेबांनी मानव केंद्रित धम्म दिला. म्हणजे ते याचा अर्थ असा की ते आधुनिक विज्ञानाचे जाणकार होते. बुद्ध आणि बाबासाहेब आणि आईन्स्टाईन हे आधुनिक विज्ञानाचे जाणकार होते. आणि ऋषीमुनींचं जे विज्ञान होतं जुनं, ऋषीमुनींचं विज्ञान आणि त्या न्यूटनचं विज्ञान त्याला पौराणिक विज्ञान म्हणता येईल. ते फारसं विकसित नव्हतं, अविकसित होतं. परंतु बुद्धाने, बाबासाहेबाने आणि आईन्स्टाईनने दिलेले जगाला विज्ञान हे विकसित विज्ञान आहे. हे विकसित विज्ञान आहे. या विकसित विज्ञानाच्या आधारे पृथ्वीचं किंवा विश्वाचं सारं रहस्य ते जाणत होते. आणि विश्वाचं रहस्य जाणल्यानंतर असं लक्षात येतं की आत्मा नावाची इथे कुठलीही वस्तू नाही. मानवी देहामध्ये आत्मा नावाचं कुठलंही असं वस्तू नाही. आत्म्याला काही अस्तित्व नाही. जसं आत्म्याला अस्तित्व नाही देहामध्ये, तसं विश्वामध्ये ईश्वरालाही अस्तित्व नाही. ईश्वराचंही अस्तित्व बुद्धाला, बाबासाहेबाला ना आईन्स्टाईनला मिळालं नाही. म्हणून या महापुरुषांनी दिलेली जे देण आहे जगाला, संस्काराची, विचाराची, ज्ञानाची, ती ग्रेट आहे. ती आधुनिक विज्ञानावर आधारित आहे. आणि आधुनिक विज्ञानावर आधारित असल्यामुळं
या त्यांच्या आधुनिक विज्ञानावर आधारित धम्मामध्ये हं. चमत्काराला जराही थारा नाही. चमत्काराने माणूस प्रभावित होतो तो त्याच्या अज्ञानामुळं किंवा त्याच्या भ्रमामुळं, हां त्याच्या भीतीमुळं. भीती, भ्रम आणि अज्ञान हां या त्या 3 गुणांच्या मुळं हं. माणूस चमत्काराला बळी पडतो. हं. परंतु ज्या व्यक्तीचा प्रवेश विद्येमध्ये झाला, हं. ज्ञानामध्ये झाला, तो चमत्काराच्या बाहेर पडतो. बरोबर. आणि म्हणून एका महात्म्याने असं म्हटलेलं आहे की विचार विकास का द्वार है. हं. विचार विकास विकास का द्वार है. द्वार है. कोणत्याही घटनेची जर आम्ही सखोल चिकित्सा केली हं. तर त्याचं अंतिम सत्य हाती येऊ शकतं. हं. आणि अंतिम सत्य म्हणजेच धम्म. अंतिम सत्य म्हणजे धम्म. म्हणजेच धम्म. बरं. ईश्वरविहीन व्यवस्था हं. म्हणजे धम्म. न्यायनीतीवर आधारित असणं हा धम्म म्हणजे धम्म. न्यायनीतीवर आधारित असणारी एक व्यवस्था, हां जी व्यवस्था मानवाला एका उच्च स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकते. हां आणि म्हणून उच्च स्थितीत घेऊन जाणाऱ्या एका धम्मव्यवस्थेला हां आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. हं. म्हणून पौराणिक विज्ञानाचा त्याग करून हां आधुनिक विज्ञानाचा जर आम्ही स्वीकार केला बरं. तर खऱ्या अर्थानं धम्माची जाणीव होईल. फार छान. जोपर्यंत आधुनिक विज्ञानाशी आम्ही परिचित होत नाही हो तोपर्यंत धम्माचं जे सत्य स्वरूप आहे, हो खरं स्वरूप आहे, हो हे समजणं कठीण आहे. बरोबर. म्हणून धम्माचं खरं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर बुद्धाने, बाबासाहेबांनी, आईन्स्टाईनने दिलेलं जे आधुनिक विज्ञान आहे हो त्या आधुनिक विज्ञानाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आणि त्या आधुनिक विज्ञानावर आधारित हं. 2 ग्रंथ अमरावतीचे माप थोरात नावाचे जे डॉक्टर आहेत हं. हं. त्यांनी लिहिलेले आहेत, ते अवश्य वाचावे. ते वाचायला पाहिजे. हं. बिलकुल. फार छान. समजायला कठीण आहे, हो परंतु प्रयत्न केला, हा. भरपूर प्रयत्न केला हो हो तर बरंचसं समजू शकतं. बरोबर. फार सुंदर माहिती आधुनिक विज्ञान आणि पुरातन विज्ञानबद्दल आपण भंतेजींनी आपल्याला दिलेली आहे. तर भंतेजी, आपण या ठिकाणाला जे संपूर्ण जो पत्ता आहे ना तो आमच्या दर्शकांना आपण सांगावा. हं. या विहाराचं नाव, पत्ता, म्हणजे पुढे चालून जर कुठले उपासक जर इथं भेट द्यायला येऊ इच्छितात, फार सुंदर ठिकाण आहे. शांतिवन बुद्ध विहार, हो सातनूर हां. असं या विहाराचं नाव आहे. तर जर एखाद्याला समजून घ्या अमरावतीवरून यायचं आहे तर पहिले कुठे यावं लागेल? वरुडला. वरुडला. वरुडवरून आल्यानंतर मग शेंदूरजना घाटला. बिलकुल. हां शेंदूरजना घाटला आल्यानंतर ह्या ठिकाणाची माहिती विचारली हो. की कोणी सांगते. शांतिवन बुद्ध विहार. शांतिवन बुद्ध आणि जर विहार, सातनूरचं. मध्य प्रदेशहून जर कोणी येत असेल तर हा? मध्य प्रदेशच्या भागातून, मध्य प्रदेशच्या भागातून जर आलं हां तर मग इकडे पट्टण लागते. पट्टण. हां हां पट्टणवरून इकडे येण्याचा मार्ग आहे. हो. जिल्हा कोणता लागते इकडं जवळपास? पट्टणवरून तिवसा घाट. तिवसा घाट. अच्छा. तिवसा घाटवरून तिवसा घाट जवळच आहे शेंदूरजना घाट. शेंदूरजना घाट. हां शेंदूरजना घाट 5-7 किलोमीटर हे ठिकाण. बरोबर. असा तो मार्ग आहे एमपीतून. फार छान. तर आता आपण इथेच थांबूया. नमो बुद्धाय. जय भीम. भंतेजी. साधू साधू साधू.